ओम नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णाबाई कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने चवदार कांद्याच्या पातीची भाजी, स्प्रिंग ओनियनची भाजी. सर्वात प्रथम मी भाजी स्वच्छ धुवून ठेवली होती, सुकवून ठेवली आणि ती आता क्लीन करून घेऊया. चणा डाळ घालून केलेली कांद्याची पात ही महाराष्ट्रीयन सुकी भाजी आहे. भिजवलेली चणा डाळ, कांदा, लसूण, हिरवी मिरची हे छान असं वापरून 15 ते 20 मिनिटात ही भाजी तयार होते. चविष्ट सुकी भाजी बनवण्यासाठी सर्वात प्रथम चणा डाळ भिजवून 2 ते 3 तास ठेवूया. त्यानंतर फोडणी परतून शिजवावी आणि कांद्याची पात शेवटी घालून झाकण न ठेवता परतावी. इन डिटेलमध्ये आपण ही रेसिपी सांगते. ही छान अशी कोवळी कांद्याची पात हिरवीगार मी घेऊन ती छान अशी क्लीन करून धुवून ती छान अशी बारीक चिरून घेणार आहे. यासाठी लागणारे साहित्य आहे: कांद्याची पात 1 जुडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली, चणा डाळ 2 ते 3 तास भिजवलेली, तेल, मोहरी, जिरे, लसूण, हिंग, हिरवी मिरची आणि मीठ चवीनुसार. छान ही भाजी मी स्वच्छ करून धुवून ठेवली आहे. कांद्याची पात चिरण्यापूर्वी नीट धुवायची, ज्यामुळे उग्रवास येत नाही. तर छान अशी भाजी बारीक चिरून घ्यायची आणि भाजी करायच्यावर 3 ते 4 तास चण्याची डाळ ही भिजत ठेवायची. खूप छान लागते. वेगळी करायची असेल, आणखी चव वाढवायची असेल तुम्हाला, तर तुम्ही शेंगदाण्याचे कुटही घालू शकतात. ही छान अशी आपली भाजी चिरून मी कापून ठेवलेली होती. डाळ 2 ते 3 तास भिजून ठेवली होती. लसूण टेचून घेतलेला आहे. ही डाळ मी भिजून ठेवली, मिरच्या, मोहरी, जिरे, मीठ. चला तर आपण सुरुवात करूया रेसिपीसाठी. मी गॅसवर कढई ठेवून गरम करण्यास ठेवली होती. त्यात तेल ॲड करूया. अगदी थोडंसं कमी तेलात ही भाजी खूप छान होते. नक्की ट्राय करा. कढईत तेल गरम झालं की मोहरी टाका. मोहरीची फोडणी झाली त्यात जिरे टाका. जिरे तडतडले की त्यामध्ये आपण थोडासा चिमूटभर हिंग टाकूया. टेचून घेतलेला लसूण आणि हिरवी मिरची घालून छान असं परतून घेऊया. हिंग टाकला चिमूटभर, तोही छान असा परतला की टेचलेला लसूण टाकूया, हिरवी मिरची टाकूया आणि छान असं परतून घेऊया. मी छान असं परतलं की भिजवलेली चणा डाळ पाणी निथळून फोडणीत घाला. ऑप्शनल आहे, हळद तुम्ही टाकू शकतात. थोडेसे पाणी शिंपडून डाळ मऊ होईपर्यंत वाफून घ्यायची आपल्याला. ही छान असं आपली फोडणी बसली आहे. याच्यामध्ये आपण डाळ ॲड करूया. चणा डाळ कडक राहू नये म्हणून ती गरम पाण्यात किंवा किमान 1 ते 2 तास आधी भिजवणे आवश्यक आहे. ही छान अशी चणा डाळ टाकूनही छान अशी परतून घ्यायची आणि भिजवलेली चणा डाळ ही अगोदर पाणी निथळून फोडणीत घालायची आणि मऊ होईपर्यंत छान अशी वाफून घ्यायची ही डाळ. आणि हो, जेवण बनवणं ही एक पोट भरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच कला तुम्ही सगळ्यांनी जपावी म्हणून मी तुमच्यासाठी घेऊन येते अगदी सोप्या पद्धतीत घरगुती रेसिपी, घरगुती सामग्रीमध्ये बनणाऱ्या. तर नक्की ट्राय करा. माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचा असाच प्रोत्साहन राहू द्या, जेणेकरून मला एक रेसिपी बनवण्यासाठी नवीन प्रेरणा मिळते. अगदी कमी वेळात होणार रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही कांद्याची भात कशी करतात ते मला नक्की सांगा. हीच भाजी तुम्ही शेंगदाण्याचं कूट घालूनही वापरू शकतात. अगदी चविष्ट लागते. किंवा तुम्ही मुगाची डाळ घालूनही करू शकतात. कांदा टोमॅटो टाकून करू शकतात. बेसनचं पीठ टाकूनही करू शकतात. छान लागते. त्याच्यावर लाल तिखट टाकून छान अशी भाजी ॲड करायची डाळीमध्ये आणि छान अशी मिक्स करायची डाळीसोबत. छान असे मिक्स करून ही भाजी कुरकुरीत हवी असेल तर भाजी जास्त ओली नको असल्यास भाजी घातल्यानंतर झाकण ठेवणे टाळा. यामुळे भाजी सुकी आणि कुरकुरीत छान लागते. आणि चव जर वाढवायची असेल तर बारीक चिरलेलं लसूण जास्त वापरल्यास भाजी अधिक चविष्ट होते. ही छान भाजी आपली परतून घ्यायची. खूप कमी वेळात आणि छान झटपट होणारी रेसिपी अगदी चविष्ट लागते. 5 ते 6 मिनिटं ही भाजी परतून छान अशी तयार होते, जेणेकरून डाळही मिक्स होऊन छान अशी शिजते. काही इम्पॉर्टंट टिप्स सांगत आहे. डाळ आधी भिजवा. हरभरा डाळ किंवा 2 ते 3 तास भिजवले तर ती लवकर शिजते आणि भाजी मऊ होते. कांदा पात नीट धुवा.
कांदा पातीत माती जास्त असते, त्यामुळे 2 ते 3 वेळा पाण्यात स्वच्छ धुवावी चिरण्या अगोदरच. जास्त शिजवू नका. कांदा पात जास्त शिजवली तर रंग आणि चव दोन्ही जातात. मध्यम आचेवरच परतावी. लसूण जिरे फोडणी महत्त्वाची आहे. लसूण आणि जिरे नीट तडतडले की भाजीला छान सुगंध येतो. भाजी फार कोरडी वाटली तर 1 ते 2 चमचे पाणी घालू शकतात. चव वाढवण्यासाठी तुम्ही शेवटी थोडंसं खोबरं किंवा लिंबाचा रस घातला तर चव अगदी येते. शेंगदाण्याचं कूटही वापरू शकतात. आरोग्यासाठी डाळ आणि पाथीचे प्रमाण संतुलित ठेवा. पात जास्त डाळ कमी उत्तम लागते. पोळी किंवा भाकरीसोबत छान लागते. ही भाजी ज्वारी भाकरी किंवा साध्या पोळीसोबत अप्रतिम लागते. तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ही भाजी जास्त शिजवू नका. हरभरा डाळ फुटेल इतपतच शिजवा. भाजी शिजली तर छान चिकट होते आणि शेवटी मीठ ॲड करा, छान लागते. मीठ अगोदर घातले तर मिठाचं प्रमाण कमी जास्त होतं, त्याच्यामुळे भाजी शिजली की मगच शेवटी मीठ टाका. चव जर बदलायची असेल तर थोडी लाल तिखटाची फोडणी वरून दिली तर झणझणीत चव येते किंवा शेवटी कढीपत्ता घातला तरी छान लागते. रंग ताजा ठेवण्यासाठी कांदा पात घालण्याआधी गॅसवर जास्त ठेवू नका, मध्यम आचेवरच शिजवा. आणि उपवासानंतर किंवा हलका आहार ही भाजी आजारी व्यक्तींसाठी किंवा हलका आहार म्हणून उत्तम आहे. ओलं खोबरं शेवटी घाला, नाही तर चव बदलते. आणि पोळी मऊ लागण्यासाठी भाजी जरा ओलसर ठेवा, हा कोरडी नको. भाजी जर दुसऱ्या दिवशी खायची असेल ताजीच खायचं चांगलं आहे. दुसऱ्या दिवशी ठेवली तर कांदा पात कडू लागते. आणि डाळीचा पर्याय हरभरा डाळ नसेल तर तुम्ही थोडी मूग डाळही वापरू शकता, छान लागते. कांदा पातीच्या भाजीचे फायदे: लोह आयर्न भरपूर असते, त्यामुळे हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. पचन सुधारते. हरभरा डाळीत फायबर असल्यामुळे पचन चांगले होते. प्रोटीनचा चांगला समावेश आहे. हरभरा डाळ प्रोटीन समृद्ध असल्यामुळे स्नायूंना बळकटी मिळते. इम्युनिटी लेवल वाढते. कांदा पातीत असलेले अँटीऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. कमी कॅलरी आणि जास्त पोषण असल्यामुळे डाएटसाठी योग्य आहे. हृदयासाठी चांगले आहे. फायबर आणि पोषक घटकामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. तर नक्की ट्राय करा. पचायला हलकी आहे. आजारी व्यक्तींसाठी किंवा हलका आहार म्हणून हा तुम्ही पर्याय म्हणून देऊ शकतात. नैसर्गिक डिटॉक्स शरीरातली घाण बाहेर काढण्यासाठी टाकण्यास चांगली आहे. कमी तेलात बनणारी पोषण मूल्यांनी भरलेली अशी ही चवदार कांदा पात भाजी आरोग्यासाठी उत्तम आहे. नक्की ट्राय करा. आणि ही भाजी कमी तेलात बनणार आहे, पचनासाठी हलकी आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ती कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच सोप्या चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.